नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेश्रद मराठी ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनस्वी मी प्राध्यापक श्रद्धाने स्वागत करतो आपलं. बघा रे, आज आपल्याला अमरावती SRPF या जिल्ह्याचा पेपर विश्लेषण करायचा आहे मराठी व्याकरणाचा. चला तर बघूया आपण आता पहिला प्रश्न. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला टिंब असे म्हणतात. मित्रांनो, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला मराठीमध्ये व्याकरण असं म्हणायचं. काय म्हणायचं रे? व्याकरण असे म्हणतात. बघा, व्याकरण. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला मराठीमध्ये काय म्हणतात रे? व्याकरण असे म्हणतात. व्याकरण या शब्दाची फोड आहे बघा मित्रांनो, वि अधिक करण बरोबर काय होतं रे? व्याकरण असा हा याची फोड आहे, विग्रह आहे आणि याची व्याख्या आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला मराठीमध्ये व्याकरण असे म्हणतात. दुसरा प्रश्न बघा रे, खालीलपैकी कठोर वर्णांचा गट कोणता आहे? कठोर वर्ण बघा रे, ज्या वर्णांचा उच्चार करायला वेळ अधिक लागतो त्याला आपल्याला कठोर वर्ण असे म्हणतात. मराठीमध्ये कठोर व्यंजने कोण आहेत बघा. आता बघा पूर्णपणे पहिल्यांदा ध्यान ठेवा, क ख ग घ ज्ञ च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. ध्यान ठेवा बघा. आता ह्याच्यामध्ये व्यंजन आहेत हे प्रत्येक व्यंजनाचा मराठीमध्ये पाय मोडायचा असतो. जोपर्यंत त्याच्यामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याचा पाय मोडावा लागतो आपल्याला पूर्णपणे. ही सगळ्यात मोठी व्यंजनाची खूण आहे. ह्यातलं पहिली आणि दुसरी लाईन जी आहे ती कठोर वर्णाची आहे. कोणाची आहे रे? कठोर वर्णाची आहे. बघा, आता पहिल्या लाईनमध्ये क ख ग घ आणि ह्याला गिय म्हणायचंय. ए दाद्या बिगडे बघ, ह्याला ड म्हणायचं नाही, ह्याला काय म्हणायचं रे? गिय. काय म्हणायचंय? गिय. नाकातून त्याचा काय करायचा आहे? उच्चार करायचा आहे. पहिले दोन जे आहेत ते कोण आहेत रे? कठोर आहेत. तिसरं आणि चौथं कोण आहे रे? मृदू आहे. आणि पाचवं कोण आहे रे? अनुनासिक आहे. आता बघा, आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलेलं आहे की कठोर वर्णांचा गट कोणता आहे? बघा, गिय. बघ, गिय तर अनुनासिक आहे म्हणजे पहिलं गेलं. ड, हे बघा ड इथं आहे म्हणजे मृदू आहे ते, हा पण गट झाला बाद. पहिला क ट आणि प. इथं क आहे, इथं ट आहे आणि इथं प आहे म्हणजे पहिलेच वर्ण आपल्याला कठोर वर्ण म्हणून परीक्षेमध्ये दिले होते. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे मित्रा. काय उत्तर आहे रे? पर्याय क्रमांक 3 क ट आणि प. हा स्पर्श व्यंजनात टाकताय. ह्याच्यामधले पहिले जे वर्ण आहे बघा, काय म्हणतात त्याला? कचाट्यात पकड. कसं पकड? कचाट्यात पकड. बघितलं असेल हो. क च ट त आणि प. ह्याला काय म्हणतात रे? कचाट्यात पकड. कचाट्यात पकड म्हणजे अर्थ काय असा? क च ट त प क ख ग घ ज्ञ च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. हे ध्यान ठेवा बघा, याच्यामध्ये ह्याला तुला त्र म्हणायचं नाही, ह्याला काय म्हणायचं रे? न म्हणायचं. काय म्हणायचं आहे? न. नाकातून उच्चार करायचा आहे. अनुनासिक म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार नाकातून होतो म्हणजेच नासिकेतून होतो त्याला अनुनासिक म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला मृदू वर्ण म्हणतात. आणि ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो त्याला कठोर वर्ण असे म्हणतात. म्हणून आपल्या इथलं बघा रे, पर्याय क्रमांक 3 कठोर वर्णांचा आहे. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चौथा गट सुद्धा तुझा मृदू वर्णांचा आहे. ग न म. हे ग न म जे आहे ते पहिला वर्ण गट हा अनुनासिक असा आहे आणि हे दोन काय आहेत रे? मृदू आहेत. उत्तर आपलं पर्याय क्रमांक C क ट आणि प. चला मग पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, प्रश्न क्रमांक 53 मराठीमधला आनंदोद्रेक या शब्दाचा विग्रह काय म्हणले बघा रे? आनंदोद्रेक विग्रह कोणता म्हणलेलं आहे? ज्यावेळेस या शब्दाची आपण फोड करा मित्रांनो, बघा फोड अशी होते, आनंद अधिक उद्रेक. काय रे? उद्रेक. आनंद मधून अ बाहेर पडतो, पुढे उ आहे. ज्या वेळेस अ किंवा आ पुढे उ किंवा उ येतो त्यावेळेस त्या वर्णाचा काय होतो रे? ओ होतो. आणि ओ म्हणजे एक काना एक मात्रा असतो. आपल्याला बघायचं बघा रे, एक काना एक मात्रा तयार होतो पूर्णपणे. आनंद अधिक उद्रेक, एक काना आणि एक मात्रा आपल्याला बघा, एक काना आहे ही मात्रा आहे. आनंदोद्रेक हा पर्याय क्रमांक C त्याचं काय रे? उत्तर आहे आनंदोद्रेक. आनंद अधिक उद्रेक पहिला पर्याय, मात्र ह्याच्यामध्ये उ हा दीर्घ घेतलेला आहे म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. आनंदी होऊ शकतच नाही, आनंदीचाही काही संबंध नाही पूर्णपणे. म्हणून पर्याय क्रमांक C
ही सुद्धा त्याचं उत्तर आहे पूर्णपणे. आनंद अधिक उद्रेक बरोबर आनंदोद्रेक याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया आता आपण. प्रश्न क्रमांक 54 बघा रे. अयोग्य जोडी कोणती म्हणले मित्रांनो. बघा रे, अयोग्य, योग्य नाही. हे दाद्या ध्यान ठेव, यावर्षी पोलीस भरतीमध्ये सर्वात मराठी व्याकरणाचे सगळे पेपर तू काढून घेतले तर गटात न बसणारा शब्द अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही म्हणलेला आहे. म्हणजे थोडंसं तुला प्रश्नावरती फोकस जास्त द्यायचं ध्यान ठेव, कारण इथं फसवलं थोडंसं पूर्णपणे. योग्य जोडी नाही ओळखायची, तुला काय ओळखायची आहे, अयोग्य जोडी ओळखायची आहे. तू जर प्रॉपरली जरा पेपरचा अभ्यास करत असताना थोडंसं अवलोकन केलं तर हे सगळे प्रश्न जशाच तसे कॉपी पेस्ट प्रश्न PSI STIचे होईल पूर्णपणे मित्रा. त्याच्यामुळं तुला 2 पावलं जाऊन पुढे जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. पुढे बघा आता, अयोग्य जोडी ओळखा म्हणजे योग्य नसलेली जोडी आहे. सदा अधिक यो बरोबर सदैव योग्य जोडी आहे, आपल्याला अयोग्य शोधायची आहे. मातृ अधिक उपासना मातृोपासना योग्य जोडी आहे. अंतर अधिक आत्मा अंतरात्मा योग्य जोडी आहे. जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ, एकच नाथ जगन्नाथ. ध्यान ठेव, याच्यामधला जगन्नाथ केलंय परंतु उत्तर काय पाहिजे रे आपल्याला, जगन्नाथ पाहिजे. बघ ध्यान ठेव मित्रा, काय उत्तर पाहिजे रे, जगन्नाथ पाहिजे. जगत अधिक नाथ बरोबर जगन्नाथ हे त्याचं योग्य उत्तर राहिलं असतं. मात्र आपल्याला अयोग्य जोडी दिली आहे आणि ह्याच्यामधली अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक C. त्याचं उत्तर आहे योग्य जगन्नाथ. अयोग्य जोडी होती जगन्नाथ. चला आपण पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा रे, पुढील नामांचा प्रकार ओळखा म्हणले. नामाचा प्रकार तुला ओळखायला सांगितलाय. बघ, सामान्य ना सॉरी पुढील नामाचा प्रकार ओळखा. नाम दिलेला आहे तुला वात्सल्य. कोणतं नाम दिले रे, वात्सल्य नाम दिलेलं आहे. पण नामाचा प्रकार ओळखा म्हणले. बघा, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि सर्वनाम. याच्यामधलं तुला वात्सल्य हे कोणतं नाम आहे विचारलेलं आहे. बघ रे, प्रकारच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना सुद्धा भाववाचक नाम म्हणतात. आणि ध्यान ठेव, जी गोष्ट आपल्याला दिसत नाही फक्त त्याची जाणीव होते ते भाववाचक नाम असतात. वात्सल्य प्रेमळपणा आहे. बघा रे, याच्यामध्ये वात्सल्य हे मराठीमधलं काय रे, भाववाचक नाम आहे. काय आहे, भाववाचक नाम आहे. बरोबर का रे. याच्यामध्ये गुणांचं वर्णन असते, पदार्थांच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवली जाते पूर्णपणे, त्याला आपण काय म्हणले रे, भाववाचक नाम म्हणलेलं आहे. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, तिचा स्पर्श होत नाही परंतु जाणीव होते त्याला म्हणायचं आहे भाववाचक नाम. ध्यान ठेवा, वात्सल्य हे कोणतं नाम आहे रे, भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे काय रे, एखाद्या जातीला दिलेलं नाव. आता पेन हे काय आहे, सामान्य नाम आहे. पेनमधलं एखादं नाव घेतलं तरी ते काय होईल, विशेष नाम आहे. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राणीचा बोध झाला ते विशेष नाम असतं. सामान्य नाममध्ये जातीचा बोध होतो पूर्णपणे. आणि सर्वनाम म्हणजे काय रे, नामाऐवजी वापरलेला शब्द असतो पूर्णपणे. म्हणून पर्याय क्रमांक B बरोबर आपलं. वात्सल्य हे तर कोणतं नाम होतं रे, भाववाचक नाम होतं मित्रा. काय होतं रे, भाववाचक नाम होतं. बघ ध्यान ठेव, भाववाचक नाम आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढील पैकी शब्दाचे वचन बदला म्हणले. जीभ, जीभ या शब्दाचं वचन बदलायचं. बघा, जीभ या शब्दाचं वचन जिबळी, जिबल्या, जिवेला आणि जिबा. ध्यानात ठेव, पर्याय क्रमांक D त्याचं उत्तर आहे जिबा. जीभचं जिबा ह्याचं काय होतं रे, अनेक वचन होते. बघा, अकारांत याचं काय होतं रे, आकारांत होतंय. अचा आ बंद बघ, अनेक वचन काय होते, अचा आकारांत होते. अकारांत काय होतं रे, आकारांत होणार आहे पूर्णपणे. जीभ जिवा हे त्याचं अयोग्य उत्तर, योग्य उत्तर आहे पूर्णपणे. पुढे बघा रे, 200 रुपयांना ही छत्री आहे. काय आहे, 200 रुपयांना ही छत्री आहे. ध्यान ठेव मित्रा, अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा म्हणले. आणि याच्यामध्ये पर्याय आहे आपल्याला तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि प्रथमा. आणि याला रुपया हे मूळचं नाम आहे, त्याला प्रत्यय लागलाय बघ, ना. कोणता प्रत्यय लागला रे, ना प्रत्यय लागलाय. ना हा प्रत्यय मराठीमध्ये 2 विभक्तीमध्ये येतो. पहिली विभक्ती आहे द्वितीया. कोणती रे, द्वितीया. आणि दुसरी आहे चतुर्थी. परंतु द्वितीया वाक्यामध्ये ना प्रत्यय लागल्यास कधी होते, जर वाक्यामध्ये एकच कर्म असेल. ध्यान ठेव, एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर सलाते सलानाते प्रत्यय लागले असतील, म्हणजेच ना प्रत्यय लागला असेल, आता लागला असता तर द्वितीय झालं असतं. परंतु वाक्यामध्ये कर्मच नाहीये. कारण का बघा, 200 रुपयांना ही छत्री आहे. आहे हे क्रियापद आहे मित्रा. आणि आहे क्रियापदामधला असा धातू आहे. या धातूमध्ये कधीच कधीच कधीच
कर्म येत नाही दाद्या, ध्यान ठेव. आहे या क्रियापदामध्ये अस धातू असतो आणि आहे या क्रियापदामध्ये कधीच कर्म येत नाही, कर्मच येत नाही, द्वितीयाचा काही संबंधच नाही. परंतु तुम्हाला अजून एक सुयोगाची गोष्ट आहे की वाक्यामध्ये पर्यायामध्ये कुठं द्वितीय पर्याय दिलाच नाही, त्याच्यामुळे तुला कन्फ्युज व्हायचा विषयच नाही पूर्णपणे. बरोबर का दादा? एवढं सोपं केलं पूर्णपणे. त्याच्यामुळे जर द्वितीय चतुर्थ दिलं असतं तर बऱ्याच मुलं इथं चुकले असते. द्वितीय दिलेलंच नाहीये, डायरेक्ट चतुर्थ दिलंय, ध्यान ठेवा. परंतु आपण तुम्हाला याचं स्पष्टीकरण तुझं सांगतो बघा मित्रांनो. वाक्यात कर्म नाहीये, कर्म नसल्यामुळं कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागलेले प्रत्यय हे चतुर्थी विभक्तीचे असतात. ध्यानात ठेवा, चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय असतात. याचं उत्तर आहे चतुर्थी. वाक्यामध्ये आपल्याला द्वितीय पर्याय दिलाच नाही. तृतीयामध्ये तुला माहिती आहे ने, य, शी, नी, ही, ई, शी हे प्रत्यय लागले जातात. चतुर्थीमध्ये आपल्याला माहित आहे स, ला, ते आणि स, ला, ना, ते हे प्रत्यय असतात. पंचमीमध्ये बघा रे ऊन, हुन हे प्रत्यय असतात आणि प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय नसतो, ध्यान ठेवा. त्याच्यामुळं याचं अचूक उत्तर आहे चतुर्थी विभक्ती. उत्तर आहे आपलं चतुर्थी विभक्ती. कोणतं आहे रे? चतुर्थी विभक्ती. पुढे बघा, पुढचा प्रश्न आपल्याला ध्यान ठेवा. लाडू या शब्दाचं सामान्य रूप ओळखा. हे मित्र ध्यान ठेव रे, ज्या वेळेस तुम्हाला सामान्य रूपावरती प्रश्न येईल त्यावेळेस करायचं काय? सामान्य रूपावर ज्यावेळेस तुला काय होईल रे, काय येईन? प्रत्यय येईन पूर्णपणे. ज्यावेळेस सामान्य रूप तुला विचारलं जाईल पूर्णपणे त्यावेळेस काय करायचं? आता बघितलं, सामान्य रूप विचारले तुला पूर्णपणे. सामान्य रूप ओळखत असताना पूर्णपणे सामान्य रूप ओळखताना तुला सामान्य रूपामध्ये विभक्तचा प्रत्यय बाजूला काढलेला असतो. इथं ला प्रत्यय दिलाय पूर्णपणे, चा प्रत्यय दिलाय पूर्णपणे आणि इथं पण ला प्रत्यय दिलाय. अरे सामान्य रूपामध्ये प्रत्यय काढला जातो आणि उरलेलं रूप काय असते? सामान्य रूप असते. मग हा प्रत्यय सहित दिलाय, हा प्रत्यय सहित दिलाय, हा प्रत्यय सहित दिलाय. विदाउट प्रत्ययाचा एकच प्रत्यय ऑप्शन आहे आपल्याला, लाडवा. अरे लाडवा आहे, मग उत्तर काय असणार आहे? तोच असणार आहे पूर्णपणे. कळलं का नाही? हा ऑप्शन देण्यामध्ये चुकले परीक्षक पूर्णपणे. इथं तुला काय दिलेलं आहे? प्रत्यय दिलाच नाही, इथं प्रत्यय दिलेला आहे, इथं प्रत्यय दिलेला आहे. मग उत्तर काय रे? पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. काय आहे? सी हे त्याचं उत्तर दिलेलं आहे बघ पूर्णपणे. चला पुढे बघा रे, सर्व मुलांचे 5-5चे गट करा. या अधोरेखित शब्दाचे विशेषणाचा प्रकार बघा मला. 5-5चे बघा रे, 5-5 हा गट दिलाय. 5-5चे करा, 4-4चे करा, 3-3चे करा, 2-2चे करा. हे काय रे? गट दिलेत पूर्णपणे. असं जर वाक्यामध्ये गटागटाने जर विशेषण दिलं गेलं असेल तर त्याला काय म्हणायचं रे? पृथक्त्ववाचक संख्या विशेषण. काय म्हणायचं? पृथक्त्ववाचक. गटागटानं जर एखादं नाम दिले आणि ते संख्यावाचक असेल पूर्णपणे तर त्याला म्हणायचं आहे पृथक्त्ववाचक. क्रमवाचक मध्ये काय म्हणतो रे आपण? म्हणतो बघा, मी 4थ्या मजल्यावर राहतो, मी 3ऱ्या गलीत राहतो, सहवाग पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. हे क्रमवाचक झालं पूर्णपणे. त्यानंतर आवृत्तीवाचक आहे, तो 4 पदग्रस्त आहे, त्याने चित्रपटात दुहेरी भूमिका केली. हे आवृत्तीवाचक झालं. अनिश्चित मध्ये काय येतं रे? मला भरपूर मार्क मिळाली. अरे भरपूर मिळाली म्हणजे किती मिळाली? 80, 90, 50. एखाद्यासाठी 50 भरपूर असू शकतात, एखाद्यासाठी 90 भरपूर असू शकतात, एखाद्या 90 पडून सुद्धा मार्क्स कधी कधी तो कटामध्ये बसत नाही. भरपूर म्हणजे काय? निश्चित माहिती नाहीये, म्हणून ते काय रे? अनिश्चित आहे. म्हणून उत्तर देण्यात ठेवा अनिश्चित हे सॉरी पृथक्त्ववाचक संख्या विशेषण हे त्याचं योग्य उत्तर आहे. 5-5चे गट याचं उत्तर काय रे? पृथक्त्ववाचक. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 60. तो नेहमीच उशिरा येत असतो. अरे वय त प्लस असतो असं जर वाक्यामध्ये आलं, ध्यान ठेव मित्रा, वाक्यामध्ये काय रे? त प्लस असतो आलेला आहे आणि वाक्यामध्ये नेहमीच हा शब्द वापरला गेलेला आहे. वाक्यामध्ये सतत, नेहमी, रोज असे शब्द जर आले असतील तर त्या वाक्यांचा काळ एकच असतो. तो काळ असतो रीती वर्तमान काळ. कोणता काळ आहे रे? रीती वर्तमान काळ. ध्यान ठेव पूर्णपणे. वाक्यामध्ये ज्यावेळेस रोज, नेहमी, सतत हे शब्द आले असतील त्यावेळेस रीती वर्तमान काळ असतो आणि रीती वर्तमान काळामध्ये ध्यान ठेव पूर्णपणे त प्लस असतो हा प्रत्यय शेवटी असतो क्रियापदाच्या. काय असतो रे? त प्लस असतो. रीती भूतकाळामध्ये काय असते शेवटी रे? त प्लस असे असते आणि याच्यामध्ये काय येतंय? संयुक्त क्रियापद येतंय. इथं सुद्धा संयुक्त क्रियापद येतंय. ध्यान ठेवा पूर्णपणे.
नंतर रीती भूतकाळ भविष्यकाळामध्ये काय असतं रे, त प्लस असतो, त प्लस जाईन, काय असते त प्लस जाईन. आणि साध्या वर्तमान काळामध्ये त चे रूप असतात, तो ती ते हे रूप असतात पूर्णपणे, किंवा तेच तेच तू, तेच त्यास असे रूप असतात पूर्णपणे. याच्यामध्ये संयुक्त क्रियापद येत नाही पूर्णपणे, ध्यान ठेव पूर्णपणे. आता नेहमी शब्द वापरला आहे, एक ध्यान ठेव दाद्या, रोज, नेहमी, सतत हे शब्द वाक्यामध्ये आलं तर एकाच काळ होतं पूर्णपणे, रीती वर्तमान काळ. दुसरा काळ होऊच शकत नाही पूर्णपणे, एकच काळ होतं पूर्णपणे. कुठला रे, रीती वर्तमान काळ. चला पुढचा प्रश्न बघूया आपण आता. बघा, झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत? झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत पूर्णपणे? झटकन, पटकन, कसं झटकन, कसं पटकन. याच्यामध्ये काहीतरी नाद आहे, काहीतरी आवाज आहे, ह्याला काय म्हणायचं रे, अनुकरण दर्शक म्हणायचे. काय म्हणायला, अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामधला हा उपप्रकार आहे अनुकरण दर्शक. निषेधमध्ये काय असतं रे, निषेध केला असतो, न ना. निषेधाच्यामध्ये खरोखर, निश्चित हे शब्द असतात पूर्णपणे, ध्यान ठेव पूर्णपणे, खरोखर, निश्चित. याच्यामध्ये न ना असे पद असतात. आणि परिमाणवाचकमध्ये संख्या असते पूर्णपणे. याच्यामध्ये अनुकरण दर्शकमध्ये काय असतं रे, कसेचं उत्तर आहे, आणि याच्यामध्ये काहीतरी नाद आहे, आवाज आहे, झटकन, पटकन याच्यामध्ये काहीतरी आवाज दिलेला आहे, नाद आहे, म्हणून त्याला मला काय म्हणायचं रे, अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पूर्णपणे. उत्तर हे काय आहे, अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढे बघा आता, ऐवजी हे शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार बघा म्हणले. काय म्हणले रे, ऐवजी. बघा रे, बरे, ऐवजी हा शब्दयोगी अव्ययाचा कोणता उपप्रकार आहे? बघा रे, तुलनावाचक नाही, म्हणजे तुलनावाचकमध्ये काय असते, तर, तम, पुन्हा दोघांमध्ये पेक्षा, हे तुलतो ह्याच्यामध्ये वापरतात पूर्णपणे, तुलनामध्ये वापरतात पूर्णपणे, ध्यान ठेवा. पेक्षा, तरतम, विरोध दाखवला नाही पूर्णपणे, कैवल्य बी नाही, विरोध बी नाही. उरला काय रे, विनिमय वाचक आहे. काय आहे, विनिमय वाचक. ऐवजी हे शब्दयोगी अव्यय कोण आहे रे, विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय आहे. ध्यान ठेवा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. अरे कुठे चाललास इकडे, वाक्यामध्ये एखाद्याला आवाज दिलाय, आणि वाक्यामध्ये जर आवाज दिला गेला असेल तर त्याला म्हणतात संबोधन दर्शक. काय रे, त्याला संबोधन दर्शक असे म्हणतात, ध्यान ठेवा पूर्णपणे. म्हणून उत्तर आहे शेवटचं, पर्याय क्रमांक डी. तिरस्कार केलाय का रे, छी, किती घाणेरडा आहे तो, असं तिरस्कार वगैरे केलाय का, नाही केला. सम दिले का, हां, जी हां, असं काय म्हणलंय का, अजिबात नाही, ध्यान ठेव पूर्णपणे. इथं संमती दाखवलेली नाहीये. आश्चर्य केलं का, ओहो किती भारी आहे ती, किंवा किती मोठी बंगला आहे तो, असं आश्चर्य वगैरे दिलेलं नाही पूर्णपणे. याच्यामध्ये ओ हो असं वापरतात पूर्णपणे, आश्चर्य केलेलं नाही, आवाज दिलाय, म्हणून काय रे, संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे बघा रे, बघा, तू मला खूप मदत केलीस. ध्यान टू बघ, वाक्यात ज्या वेळेस तुला क्रियापद ओळखायला लावला असेल आणि तो क्रियापद जर संकर प्रयोग आला असेल किंवा मिश्र प्रयोग आला असेल तर ध्यानात ठेव, क्रियापदाच्या शेवटी कोण येतं रे, स येते. सुरुवातीला कोण येतं रे, तू येते. तू किंवा तुम्ही येते सुरुवातीला, कोण येतं रे, तू किंवा तुम्ही. शेवटी स किंवा त येते पूर्णपणे. मग हा प्रयोग कोणता असतो रे, मिश्र किंवा संकर प्रयोग असतो. ध्यानात ठेव पूर्णपणे, इथं सगळे मिश्र प्रयोगाचे ऑप्शन आहेत पूर्णपणे. पहिले 3 तर, चौथा कर्मणी प्रयोगाचा आहे, म्हणजे हा कुठला तरी मिश्र प्रयोग आहे किंवा संकर प्रयोग आहे. ध्यान ठेव, वाक्यामध्ये तू मला खूप मदत केलीस, केलीस हे क्रियापद आहे, यातला धातू आहे कर, करणारा कोण आहे, तू आहे, केलेली काय आहे, मदत आहे, वाक्यामध्ये कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाही. ध्यान ठेव पप्या, तुला ज्यावेळेस संकर प्रयोग ओळखायचा आहे ना, त्यावेळेस वाक्यात जर कर्म असेल आणि कर्माला जर प्रत्यय दिला नसेल तर वाक्यामधला संकर प्रयोग होतो. कर्तृ कर्म संकर प्रयोग. ज्यावेळेस तुला कर्तृभाव संकर प्रयोग असतो त्यावेळेस कर्म असल्यास त्याला काय असतो रे, प्रत्यय असतोच. काय असतो, प्रत्यय असतोच. ध्यान ठेव पूर्णपणे. कर्मभावामध्ये करता तू तुम्ही येत नाही, शेवटी सत येत नाही, तिथं कर्त्याला बी प्रत्यय असते आणि कर्माला बी प्रत्यय असते पूर्णपणे. आणि ते काही बी प्रत्यय येते, आईने, वडिलांनी, काही येते पूर्णपणे. उरला कर्मणी प्रयोग,
कर्मणी प्रयोगमध्ये सरळ असतंय, कर्ता कुठला बी असते, रामने आंबा खाल्ला म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, वाक्यामध्ये कर्म येणार आहे पूर्णपणे आणि कर्माला प्रत्यय नसणार आहे. तुम्ही सुरुवातीला आहे, स तर शेवटी आहे, या दोन्हीपैकी एक आहे म्हणून हा काय संकर प्रयोग आहे. आणि करणारा कोण आहे, तू आहे, केलेली काय मदत आहे, करता तू आहे, शेवटी स आहे, कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही म्हणून उत्तर काय रे, कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे. अशा प्रकारचा हा प्रयोग आहे. हा मेरिट ओरिएंटेड डिसाइडेड प्रश्न आहे पूर्णपणे, ध्यान ठेवा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. त्याला पहिला वर्ग मिळावा. बघा रे, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करत आहे. ध्यान ठेवा. वाक्याचा प्रकार बघा म्हणले, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, अज्ञार्थी वाक्य, संयुक्त वाक्य. मित्रांनो ध्यानात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस करायचं काय हे ध्यानात ठेवा पूर्णपणे. वाक्यामध्ये केवळ, संयुक्त, मिश्र आलं की पहिल्यांदा तुला जायचंय ह्याच्या बेसिक टॉपिकमध्ये. ह्याचा बेस आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययामध्ये जायचं आणि उभयान्वयी अव्ययामधला हा प्रधानत्व सूचकचा, गौणत्व सूचकचा दोन्हीपैकी कुणाचा प्रकार आहे बघायचं. जर प्रधानत्व सूचकचा प्रकार असेल तर संयुक्त वाक्य असतं, गौणत्व सूचकचा प्रकार असेल तर ते मिश्र वाक्य असतं. प्रधानत्व म्हणजे तुला माहित आहे समुच्चय आहे, विकल्प आहे, न्यूनत्व आहे, परिणाम आहे. गौणत्वामध्ये कोण आहे रे, स्वरूप आहे, कारण आहे, उद्देश आहे आणि संकेत आहे. आता वाक्य बघूया आपण, कुठलं वाक्य आहे, त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करत आहे. त्याला पहिला वर्ग मिळावा हा त्याचा काय रे, उद्देश आहे. काय आहे त्याचा उद्देश आहे. बघा, त्याला पहिला वर्ग मिळावा हा त्याचा उद्देश आहे आणि तो खूप अभ्यास करत आहे, त्याच्यामध्ये वगैरे त्याचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये कृती केली आहे, त्यानं खूप अभ्यास करत आहे. ध्यान ठेवा, त्याला पहिला वर्ग मिळावा त्याचा उद्देश होता आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी त्यानं निवांत बसला नाही, त्यानं झोपा घेतल्या नाही, त्यानं पिक्चर पाहिला नाही. पहिला वर्ग मिळावा म्हणून त्याने काय केलं आहे, खूप अभ्यास केला आहे, कृती केली आहे म्हणून याचं उत्तर आहे. ध्यान ठेवा, उद्देशबोधक. कोणतं उत्तर आहे रे, वाक्याचा प्रकार आहे बघा, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आणि उद्देशबोधक हा गौणत्वाचा उपप्रकार आहे म्हणून हे आहे मिश्र वाक्य. कोणतं रे, मिश्र वाक्य. ध्यान ठेवा, उद्देशबोधकचं वाक्य असेल तर ते काय असतं रे, मिश्र वाक्य असतं. पुन्हा एकदा ध्यान ठेव, अव्ययान्वयी अव्ययामध्ये जावं लागणार तुला याचा बेसमध्ये आणि उभयान्वयी अव्ययामध्ये तुला काय करायला लागणार आहे, हे दोन प्रकार आहेत, एक प्रधानत्व सूचक आणि कोणतं रे, गौणत्व सूचक हा त्या दुसरा प्रकार आहे. प्रधानत्व सूचक मध्ये तुला काय रे, समुच्चय आहे, तुला पुन्हा काय आहे, विकल्प आहे, नंतर कोण आहे, न्यूनत्व आहे, नंतर कोण आहे, परिणाम आहे. याचं वाक्य जर असतं तर वाक्य काय असतं रे, संयुक्त वाक्य झालं असतं. गौणत्वामध्ये कोण आहेत रे, स्वरूप आहे, कारण आहे, उद्देश आहे आणि संकेत आहे. उद्देशचं वाक्य आहे. या सर्वाचे वाक्य काय असतात रे, मिश्र वाक्य असतात. काय असतात, मिश्र वाक्य असतात. म्हणून ध्यानात ठेव पप्या, तुला गौणत्वमधला उद्देशबोधकचे वाक्य होतं म्हणून हे वाक्य होतं रे, मिश्र वाक्य होतं. चला पुढे बघूया. बघा आपला, कोणत्या सामासिक प्रकारामधील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो. कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो. क्रियाविशेषण अव्ययासारखा वापर कोणत्या समासामध्ये केला जातो असा हा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे बघा, क्रियाविशेषण अव्ययासारखा वापर हा अव्ययी भाव समासामध्ये केला जातो. कुठं रे, अव्ययी भाव समासामध्ये केला जातो. म्हणून बघा याचं उत्तर आहे अव्ययी भाव समास. ध्यानात ठेवा, अव्ययी भाव समास तुला ओळखायचा आहे पप्पा. ध्यान ठेव, अव्ययी भाव समासामध्ये काय करतात रे, संस्कृत मधले बघा उपसर्ग लागतात. आ, यथा, प्रति. उपसर्ग म्हणजे काय रे, शब्दाच्या अगोदर लागलेले शब्द, बरोबर का. आ, यथा, प्रति हे शब्दांच्या अगोदर उपसर्ग लागतात. नंतर बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर हे फारसी उपसर्ग लागतात आणि शब्दांची काय होते रे, द्विरुक्ती होते म्हणजे तो शब्द डबल येतो पूर्णपणे, तेव्हा अव्ययी भाव समास तयार होत असतो. बरोबर आहे का रे. उत्तर काय आहे मग आपलं, अव्ययी भाव समास. ध्यान ठेवा, कर्मधारय समासामध्ये एक पद काय असतं रे, नाम असते, दुसरं पद काय असते, विशेषण असते. महादेव, महान असा देव, देव नाम आहे, महान विशेषण आहे म्हणून काय आहे, कर्मधारय समास आहे. बहुव्रीही समासामध्ये काय रे,
ज्या समासामध्ये दोन्ही पदांचा बोध होत नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला सुद्धा काय म्हणायचं आहे, बहुव्रीही समास म्हणायचा आहे. आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही अर्थाच्या दृष्टीने इथं दोन्ही पद महत्वाचं आहे. आई वडील, आई आणि वडील असा हा समास असतो. आपला प्रश्न विचारला होता क्रियाविशेषण अव्यय कोणतं विचारलं होतं, त्याचं उत्तर आहे अव्ययी भाव समास. कोणतं उत्तर आहे रे, अव्ययी भाव समास. चला मित्रांनो पुढचा प्रकार बघूया आपण आता. पुढील शब्दाचा समास ओळखा. अनंत, कोणता रे, अनंत. अनंत या समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बघा रे, ज्याला अंत नाही असा तो. अनंत म्हणजे काय रे, ज्याला अंत नाही असा तो. अंत नाही ज्याला तो असं होतं, किंवा अंत नाही ज्याला असा तो. आता अंत नाही ज्याला असा तो कोण आहे रे, संबंधी सर्वनाम आलंय. संबंधी सर्वनाम एकाच समासामध्ये येतंय. कोणत्या येतंय, बहुव्रीहीमध्ये येतंय. कुठे येतंय, बहुव्रीही. आणि बहुव्रीही मधला कुठला प्रकार आहे बघा, न बहुव्रीही आहे. अंत नाही ज्याला असा तो, उपसर्ग लागलाय पूर्णपणे. म्हणजे उत्तर काय रे, नन बहुव्रीही समास. उत्तर काय आहे, नन बहुव्रीही समास. द्विगु समासामध्ये आपल्याला माहित आहे संख्यादर्शक शब्द येतात पूर्णपणे. समजा पंचवटी, 5 वडांचा समूह. पंचपाळ, 5 पाळ्यांचा समूह. नवरात्र, 9 रात्र्यांचा समूह. मध्यम पदलोपी समासामध्ये काय तरी मधली काही पद आपल्या काय करतात रे, लोप करायला लागतात बघा. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. बटाटे, बटाटे वडा, बटाटा घालून केलेला वडा. साखर भात, साखर घालून केलेला भात. असं ह्याचे काय असते तरी विग्रह असतात पूर्णपणे. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता, या नात्याने सासरा. ह्याचं काय होतं, या मध्यम पदलोपीचे पुढे असतात पूर्णपणे. परंतु विचारले आपल्याला काय, अनंत, ज्याला अंत नाही असा तो म्हणजे नन बहुव्रीही आहे. समाहार द्वंद्व समासामध्ये काय तर समजा मी असं म्हणलं मीठ भाकरी, समाहार द्वंद्व समास उदाहरण आहे. मीठ आलं, भाकर आलं, म्हणजे काय साधं जेवण आहे. वरण, चपाती, भात, साधं जेवण. 5 स्टार नाही आपलं. एका प्लेटमध्ये जामून, दुसऱ्या स्टार्टर, असं वेगवेगळे पूर्ण 5 पकवान नाही, असं पूर्णपणे साधं जेवण. त्याला म्हणायचं आहे समाहार. समाहार द्वंद्व समास. मीठ भाकरी, घरदार, पानपत्रावळ. त्यानंतर ह्याच्यामुळे तुला कांदे पोहे देते, पुन्हा कांदा आलं, पोहे आलं, बटाटे आलं, मिरची आली, तिखट आलं, सगळं समाहारामध्ये ते पूर्णपणे. आपल्याला विचारलं होतं अनंत. अनंतचं उत्तर आहे नन बहुव्रीही समास. ज्याला अंत नाही असा तो. पुढे बघा रे मित्रांनो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ए बेटा, जगामध्ये अमृतापेक्षा गोड काय आहे का रे, कुणीच नाही. ज्यावेळेस उपमेय, सॉरी उपमेयापेक्षा, उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ दाखवला बघा रे, ध्यान ठेवा. ए काय केलं आहे, उपमान. बघा ध्यान ठेवा, उपमान काय केलं आहे, हे बघ, उपमानापेक्षा उपमेय काय दाखवलं रे, श्रेष्ठ दाखवले पूर्णपणे. काय दाखवलेलं आहे, श्रेष्ठ दाखवले. त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. काय होतं रे, व्यतिरेक अलंकार. पर्याय क्रमांक 2 आहे, ध्यान ठेवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अरे जगामध्ये अमृतापेक्षा कोण गोड आहे, कुणीच गोड नाही. आणि ते काय म्हणलेलं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ए देव हे नाव आहे, अमृत हे काय रे, उपमान आहे. आणि अमृताहुन गोड नाम दाखवले म्हणजे उपमेय काय दाखवलं रे, उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले. ह्याला काय म्हणायचं आहे, व्यतिरेक अलंकार असं म्हणायचं आहे. अशा प्रकारचा हा व्यतिरेक अलंकार आहे. श्लेष अलंकारामध्ये काय असतं रे, एकाच शब्दाचे 2 अर्थ असतात बघा. मी म्हणलो तुम्हाला, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. या नवरीचे 2 अर्थ आहेत. पहिल्यामध्ये नवरीमध्ये नवरी व्हायला तयार आहे, आणि नवरी असं लिहिलं तर नवरी व्हायला तयार नाही. म्हणजे कृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, शिशुपाल नवरा असेल तर नवरी व्हायला तयार नाही. या नवरीचे 2 अर्थ आहेत, गवस नसणे आणि तयार होणे आणि तयार नसणे. मित्रांनो, पोलीस भरती तयार करण्या पोरांनो ध्यान ठेवा. उद्या तुम्ही जर पोलीस म्हणून लागलात तरच तुमच्यासोबत मुली लग्न करतील, अन्यथा अवघड गोष्ट आहे. नाही तर बजाव म्हणून कार्यक्रम चालवला आहे प्रत्येक गावामध्ये सध्या. आता 30च्या पुढची, 34च्या पुढची गावागावामध्ये डझनभर कार्यकर्ते आहेत पूर्णपणे आपल्याकडं, बरोबर आहे का. ध्यान ठेव, ही आजची गोष्ट नाही आहे. कृष्णाच्या काळात सुद्धा असं होतं, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. म्हणजे कृष्णा नवरा व्हायला तयार आहे तर मी चटकून तयार आहे पूर्णपणे. शिशुपाल असेल तर मी तयार नाही, कारण कृष्णामध्ये त्याचा राजा होता, राजासोबत कोण लग्न करणार नाही. म्हणजे ज्याच्याकडे धनदौलत आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, त्याच्यासोबत निम्या रात्राचं कुणीही तयार होते पूर्णपणे, काहीच अडचण नाही. परंतु ज्या वेळेस तुमच्याकडे पैसा नाही आहे, पद नाही आहे,
तुम्हाला कुणीही डोकून विचारणार नाही, सख्खा मामासुद्धा विचारणार नाही. त्याच्यामुळे ध्यान ठेव बेटा, तुला ह्या भरतीमध्ये लागायचं आहे, लागायचं असेल तुला असे गेलेले प्रश्न, आलेले प्रश्न, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुला चांगले करावे लागतील पूर्णपणे, तरच आपण या यशामध्ये उत्तम या परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतो. पण ध्यान ठेवा, आपलं चाललं होतं काय रे श्लेष माहिती सांगतो तुम्ही. पुढे आहे चेतना गुणोक्ती. बघा, चेतना गुणोक्ती म्हणजे काय रे, एखादी निर्जीव वस्तू आहे ती जर सजीवाप्रमाणे जर कृती करत असेल तर त्या काय म्हणायचं रे, चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. मी असं म्हणलं काय, माझ्या डब्यातला सांडलेला बटाट्याचा रस्सा खाऊन रस्ताही तृप्त झाला. अरे रस्ता कुठं भाजी खातो का रे, नाही खात. चेतना गुणोक्ती आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे. असं म्हणलं, चाफा बोले ना, चापा चाले ना, चापा के काही केल्या, खंत केल्या काही केला, फुले ना बोले ना. चाफा कुठं बोलतो का रे, चाफ्याचं फुल कुठं बोलतं का रे. हां, असं म्हणलं मी तुला. एखाद्याचा अरे वेड्या सोनं चाप्या काय तुझा रे बहर. तुम्ही जर जाऊन एखाद्या झाडाला किंवा एखाद्या फुला झाडाला जाऊन बोलायला लागलात तर निर्जीव वस्तू तुझं बोलन का रे, नाही बोलणार. तुम्हाला शेजारी थांबलेले लोक म्हणतील याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला काही वाटते, हा थोडा जरा सरकला आहे सध्या आता पूर्णपणे. त्याच्यामुळे ध्यान ठेवा द्या, ज्यावेळेस निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे कृती करत असेल तर त्याला म्हणायचं आहे चेतना गुणोक्ती. श्लेषचे कशात दोन अर्थ असतात. व्यतिरेकमध्ये उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ असते. आपलं योग्य उत्तर काय होतं रे, व्यतिरेक होतं. आणि आपणहुतीमध्ये काय होतं, निषेध दाखवला असतो. निषेध, न हे नय न, म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह दर्शक शब्दांचा वापर केला जातो, तेव्हा काय होतं रे, आपणहुती अलंकार होतो. हे हृदय नसे परीस थंडीने धगधगली, नसे शब्द आलाय तिथं आपणहुती अलंकार होतो. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, डोंगर या शब्दाचं रूप कोणतं म्हणलं बघा रे, डोंगर या शब्दाचे रूप कोणतं. ह्या शब्दसिद्धीमधला प्रकार आहे. शब्दसिद्धीमधला बघा रे, जे शब्द संस्कृतमधून तसेच येतात त्याला तत्सम म्हणायचं आहे. डोंगर हा शब्द देशी शब्द आहे मित्रांनो. काय रे, देशी शब्द. ध्यान ठेवा, कुठला शब्द आहे, देशी शब्द आहे. देशी शब्द आहे बघा, देशी कोणता आहे रे, देशी. ना कानडी आहे, ना तद्भव आहे, ना तत्सम आहे. पूर्णपणे हा शब्द देशी आहे. जे शब्द बोली भाषेमध्ये वापरले जातात, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये गावाकडच्या बोली भाषेत वापरले जातात, त्याला म्हणायचं आहे देशी शब्द. ध्यान ठेवा रे, देशी शब्द आहे हा पूर्णपणे. बघा पुढं आहे, पुढील पैकी तत्सम शब्द कोणता म्हणले बघा रे. तत्सम शब्द कोणता आहे, सासरा, कोवळा, भूगोल, चाक. तत्सम शब्दाचा अर्थ असतो जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये दशास तसे आलेत पूर्णपणे, त्याला म्हणायचं आहे तत्सम शब्द. भूगोल, भूगोलमधला भू दुसरा आहे, किती रे, दुसरा आहे, ह्याला म्हणायचं आहे तत्सम शब्द. ध्यान ठेवा पूर्णपणे. आणि हा शब्द कोणता आहे, संस्कृत शब्द आहे. संस्कृतमधले दशास तसे शब्द काय असतात रे, तत्सम शब्द असतात. ध्यान ठेवा. कोमल, कोवळा तद्भव शब्द आहे. सासरा, शिवसूरपासून सासरा झाला आहे, तत्सम शब्द तद्भव शब्द आहे. चक्रपासून चाक आला, ही तद्भव शब्द आहे. हे सगळे तद्भव शब्द आहेत बघा पूर्णपणे. काय आहे तर तद्भव शब्द आहे. तर भूगोल हा तत्सम शब्द आहे. कोणता आहे रे, तत्सम शब्द आहे. पुढे बघा, डोळा ह्या शब्दाचा शब्दसिद्धीचा प्रकार कोणता म्हणले. डोळा, तुला ज्यावेळेस डोळा हा शब्द विचारला बघा, आता याच्यामध्ये परभाषी आहे, तत्सम आहे, इंग्रजी आहे. तत्सममध्ये आपण आताच बघितलं बघा, जे शब्द दशास तसे मराठीमध्ये संस्कृतमधून मराठीत आले तर त्याला काय म्हणायचे रे, तत्सम म्हणायचे. काय म्हणायचं त्याला, तत्सम. संस्कृतमधून आले, कुठं आले तर संस्कृतमधून आले आहेत, त्याला तत्सम म्हणतात. हा संस्कृतमधून आलेला शब्द नाही, नयन शब्द आहे तो. परभाषीय नाही आहे, इंग्रजी बी नाही आहे. हा शब्द परत काय रे, देशी आहे. ध्यान ठेवा, देशी शब्द मला ओळखायचे आहे मित्रांनो. देशी शब्दाची एक ट्रिक्स आहे. आत्याचे, कुणाचे, आत्याचे. डोके, डोळे, हाड, पोट, कंबर, गुडघा दुखत असल्यामुळं आत्या घरामध्ये झोपली होती. ध्यान ठेवा. मग डोकं, डोळा, हाड, पोट, कंबर, गुडघा हे देशी शब्द आहेत. पूर्णपणे झोपली होती, परंतु घरातील तिला बोका, रेडा, नंतर ढेकून झोपू देत नव्हते. मग नंतर ती उठली, लुगडं घालून घोड्यावर बसून शेतात गेली. शेतात गेल्यावर तिने झाडावर बसलेल्या चिमणीला दगडधोंडे मारून खुळे केले व घरी येऊन बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत खाऊन आत्या झोपी गेली. ह्याच्यामध्ये सगळे शब्द, गुडघासन, कंबरासन, पोट असेल, त्यानंतर घोडा असेल, लुगडा असेल, नंतर शेत असेल, झाड असेल, दगडधोंडे असतील, वांग असेल,
तर बाजरीची भाकरी असेल सगळे शब्द देशी शब्द आहेत मित्रांनो. अशा ट्रिक्सनं तुम्हाला शब्द ध्यान ठेवतात पूर्णपणे. हा देशी शब्द आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा रे, रामने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातलं आधारपूरक कोणतं आहे म्हणलंय. मित्रा ध्यान ठेव, यावर्षी आधारपूरकावर तिसरा प्रश्न आहे हा पूर्णपणे यावर्षी पेपरमध्ये. आधारपूरक मध्ये ध्यान ठेव, वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आलेला असते. काय असते रे? शब्दयोगी अव्यय आहे. आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला शब्द जोडलेला असतो. ध्यान ठेव बघ, रामने पुस्तकावर नाव कोरले. आता याच्यामध्ये पुस्तक मूळचा शब्द आहे, त्याला काय जोडलाय रे? शब्द जोडलाय. वर, वर हे शब्दयोगी अव्यय आहे आणि ते शब्दाला शब्द चिटकून आलाय. शब्दाला शब्द जर चिटकला आणि त्या मागच्या शब्दाचं जर सामान्य रूप झालं असेल तर ते शब्दयोगी अव्यय असते. आणि कोणतं शब्दयोगी अव्यय आहे रे ते? आधार, सॉरी बघा, वाक्यातलं आधारपूरक म्हणाले. आधारपूरक हे वाक्य जर ओळखायचं असेल तर ते वाक्यातलं काय असते रे? स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असते, म्हणजे शब्दयोगी अव्यय असते. पुस्तकावर हे अचूक उत्तर आहे बघा. आधारपूरक वाक्यातलं काय रे? पुस्तकावर. कारण बाकीमध्ये बघा पर्याय बघा, रामने विभक्ती प्रत्यय लागलाय, नावाला काही प्रत्ययच नाही, पुस्तकावर वेगळं केले पूर्णपणे, याचाही काही संबंध नाही आहे पूर्णपणे, याचाही संबंध नाही आहे, याचाही संबंध नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. बघा, अतिशय, अतिक्रम, अतिरेक शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा म्हणले. काय म्हणले रे? प्रकार ओळखा म्हणले. बघा, अतिशय, बघा रे, अतिक्रम, अतिरेक ह्याच्यामध्ये शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागलाय म्हणून इथं उपसर्ग घटित शब्द आहे. काय रे? उपसर्ग घटित शब्द आहे. बघा, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. काय रे? पर्याय क्रमांक बी ह्याचं काय आहे? अचूक उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. उपसर्ग घटित शब्द आहेत पूर्णपणे हे. असे हे शब्द परीक्षेमध्ये विचारले गेलेत पूर्णपणे. तुम्ही बघितलात व्याकरणावरती अतिशय दर्जेदार पेपर आहे. काही प्रश्न खूप क्वालिटीचे विचारले आहेत पूर्णपणे, काही थोडेसे प्रश्न सोपे आहेत. परंतु तुम्ही सरांसोबत गणिताच्या आपल्या कोरे सरांसोबत वार्तालाप केला असता गणिताचा प्रश्न टप लेवलचे आहेत मला सर पूर्णपणे. आणि मराठीचेही आता मला विश्लेषण करताना काही प्रश्न असे जाणवले की ती मेरिट डिसाइडिंग आहेत. ते प्रश्न जर तुम्हाला जमले नाहीत तुम्ही मेरिटच्या बाहेर फेकले जाऊ शकता पूर्णपणे मित्रांनो. त्याच्यामुळे दादा ध्यान ठेव, तुला उद्या मेरिटमध्ये यायचं असेल तर सोपे प्रश्न सोडून तू मेरिटमध्ये येणारच का रे? ते जगाला जमणार आहे. जे जगाला जमणार नाही ते तुला जमलं पाहिजे पूर्णपणे, आणि ते तुला जमलं तर तू मेरिटमध्ये येणार आहे. सबसे हटके असं काही तुला करावं लागणार आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे ध्यान ठेव मित्रा, आपल्या यूट्यूब चॅनलला तू फॉलो कर, रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ बघत चल पूर्णपणे. आपण आजून पुढं रोज पेपरचं विश्लेषण करणार आहोत. पुढचा प्रश्न आपण 2 प्रश्न आहेत मराठीचे, 74वा आणि 75वा. शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं अचूक शब्द ओळखा म्हणलंय, म्हणजे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघ, कृतज्ञता, 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 कृतज्ञता असं असते का रे? थ असते का? अजिबात नाही. त आणि द असते का? नाही. कृतज्ञता नसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. काय रे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कृतज्ञता. केलेले उपकार जाणणारा कोण असतो रे? कृतज्ञ असतो. आणि केलेले उपकार न जाणणारा कोण असतो रे? कृतज्ञ असतो. ध्यानात ठेवा मित्रांनो, तुम्हाला नेहमी कृतज्ञता व्हायचं आहे, कृतज्ञ व्हायचं आहे, कृतज्ञ व्हायचं नाही आहे. ध्यान ठेवा, ज्याने आपल्यावर उपकार केलेत त्याची जाणीव नेहमी ठेवत चला, भले तो कोणीही असेल. आयुष्यामध्ये त्या माणसाला विसरता कामा नये. चला रे, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणले. कृत्रिम या शब्दाचा काय करायचा रे? विरुद्धार्थाचा शब्द ओळखायचा आहे. कृत्रिम म्हणजे काय रे? मानवानं निर्माण केलेलं. आता जे मानवानं निर्माण केलेलं नाहीये ते काय असणार आहे रे? नैसर्गिक असणार आहे पूर्णपणे. आता बघा, पेन मानवाने निर्माण केला, हे कृत्रिम आहे. परंतु सूर्य, चंद्र, पृथ्वी हे काय आहे? नैसर्गिक आहे पूर्णपणे. मग काय रे? नैसर्गिक आहे बघा पूर्णपणे. ह्याचा विरुद्धार्थ शब्द विचारला मित्रांनो आपल्याला. अशा प्रकारचे मराठी व्याकरणातलं 51 ते 75 प्रश्न, म्हणजे जवळपास 25 प्रश्न अमरावती SR पेपरला विचारण्यात आले मित्रांनो. प्रश्न अतिशय दर्जेदार आहेत, चांगल्या क्वालिटीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पूर्णपणे. हे गणित पेपर चांगल्या प्रकारचा आहे, मेरिट डिसाइडिंग पेपर आहे, टफ पेपर आहे. याच्याचं मेरिट फार काही जास्त जाणार नाही आहे, परंतु तुम्हाला हे प्रश्न जमायला पाहिजे होते. चांगल्या लेवलचे प्रश्न विचारले होते, क्वालिटी बंद प्रश्न होते पूर्णपणे. असो मित्रांनो, ध्यानात ठेवा, परीक्षेमध्ये 100 प्रश्नापैकी 70 प्रश्न, 65 प्रश्न, त्यातले 100 प्रश्नापैकी 50 प्रश्न सोपे असतात मित्रांनो. 20 प्रश्न, 25 प्रश्न मीडियम असतात आणि वरचे 25 प्रश्न पुन्हा एकदा अवघड असतात. जो सोपे सोडवतो, मध्यमही सोडवतो आणि मेरिट डिसाइडिंग जे अवघड प्रश्न आहेत त्यांना
80-90% तो प्रश्न सोडवतो तो मुलगा मेरिटमध्ये येत असतो. आणि असे मेरिट डिसाइडिंग प्रश्न आपण रोज विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळं नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले व्हिडिओ बघत चला. धन्यवाद मित्रांनो. असंच कंटिन्युअसली आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करत राहा. धन्यवाद.